शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून जे अनुदान देण्यात येतं या अनुदानाची खरं तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने दिले आहेत। खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनावर संशोधन करणारी एक संस्था आहे। राज्य सरकारच्या आदेशानुसार खरं तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन 1 रुपया या संस्थेला खरं तर दिला जातो। त्याचबरोबर 2009 पासून विविध स्वरूपाची अनुदाने देखील या संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात। मात्र आता राज्य सरकारने या अनुदानाची रक्कम योग्य कारणांसाठी वापरण्यात येते की नाही याची 2 महिन्यात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना खरं तर दिलेत। शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावरती अजित पवार खरं तर अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीमध्ये काम करतायत। तसंच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जयंत पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, जयप्रकाश दांडेगावकर असतील असे अनेक नेते आहेत। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने या संदर्भात एक निर्णय घेतला असून साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर एक विशेष चौकशी समिती या ठिकाणी स्थापन करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। ही समिती अनुदानाचा मूळ उद्देशानुसार खरं तर वापर झाला आहे का याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी शासनाला एक अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे। राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर एक समिती यांची बैठक पार पडली। या बैठकीत व्हीएसआयला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या खरं तर मुद्द्यावरती विशेष आणि सखोल चर्चा झाली। सध्या साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊसाला गाळपावरती 1 रुपया या दराने खरं तर निधी कपात करून तो व्हीएसआय कडे वर्ग केला जातो। मात्र या निधीचा खरोखरच संशोधन आणि विकासाच्या उद्देशाने वापर केला जातो का याबाबत खरं तर शंका उपस्थित करण्यात आल्या आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे या सगळ्या घटनांमुळे या निधीच्या वापराची चौकशी शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। या सगळ्या बैठकीदरम्यान ऊस हंगामातील गाळप आणि शेतकऱ्यांना मिळणारे दर तसेच कारखान्याच्या कार्यप्रणाली संदर्भात महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। खरं तर ही जी काही चौकशी समिती नेमलेली आहे ही चौकशी समिती 2 महिन्यामध्ये जो काही आपला अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारला त्या ठिकाणी सादर करणार आहे आणि याच अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे। खरं तर या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे आता ही चौकशी लागल्यामुळे वेगवेगळ्या चर्चाला खरं तर उधाण आलंय। उपमुख्यमंत्र्यांना काय काम आहे का नाही असा सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केलाय। खरं तर या सगळ्यावरती रोहित पवारांनी आपलं वक्तव्य केलंय। रोहित पवारांनी मीडियाशी देखील संवाद साधलाय। खरं तर मुख्यमंत्री साहेबांना कदाचित काही काम राहिलेलं नाही असं दिसतंय। याच्या आधी मोर्चा कुठेतरी ठाण्याकडे असायचा। ठाण्याची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल, कारण कालच अमित शाह साहेबांनी सांगितलं आता कुबड्या नको, कुबड्याचा आता वापर करून झालेला आहे, आता कुबड्या फेकून टाकायच्या आहेत। म्हणजे हे 2 पक्ष ठाण्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न याच्या आधी झाला। आता व्हीएसआय मध्ये आपण जर बघितलं तर ऊस, शेतकरी, इंडस्ट्री याच्या खूप मोठ्या प्रमाणात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे। गेल्या 40 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून खूप महत्त्वाची आणि चांगली कामं झालेली आहेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा नफा वाढलेला आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं आहे, कोऑपरेटिव्ह टिकलेली आहे। आणि तिथं जर आपण बघितलं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व सदस्य आहेत, सर्व पक्षाचे आहेत, तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा कधीही मानला जात नाही, त्या पद्धतीने वागलं सुद्धा जात नाही। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ती संस्था चालत होती। अजितदादांचा सुद्धा एक खूप मोठा वाटा आहे तिथं निर्णयामध्ये आणि म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका कुबडीला तर अडचणीत आणलेलंच आहे, तर दुसऱ्या कुबडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे बीजेपीचा तो बारामतीकडे म्हणजे दादाकडे वळवण्यात आलेला आहे। हास्यास्पद आहे। आम्ही त्यांना 1200 पानाचे पुरावे देऊन सुद्धा जिथं करप्शन झालंय, तिथं 5-5 हजार कोटी रुपये खाल्ले, त्या बाबतीत मात्र ते कुठेही काय करत नाही। तिथं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीत 16 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। त्याच्याचबरोबर महादेव मुंडे घ्या, संतोष देशमुख घ्या, सूर्यवंशी घ्या, त्याच्याचबरोबर फलटणच्या मुंडे घ्या, ते यांच्या बाबतीत सुद्धा जे काय झालं त्याच्यात तुम्ही एन्क्वायरी लावत नाही। पण एन्क्वायरी लावून कशाची लावता, तर व्हीएसआयची लावतात। याच्यावरून एकच कळतंय की भाजप फार वेगळ्या लेवलला चाललंय, व्यक्तिगत लेवलला राजकारण करण्याचा प्रयत्न हा चाणक्य नीतीच्या माध्यमातून केला जात आहे असं आम्हाला स्पष्टपणे वाटत आहे। खरं तर अजित पवारांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही। मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये अजित पवार या संदर्भात नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी काही चौकशी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत, या निर्णयासंदर्भात तुम्हाला खरं तर काय वाटतं या व्हिडिओमध्ये खरं तर कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.